नमस्कार मित्रांनो, लग्नगाठ भाग 3. आज पुन्हा तिला पाहण्याची इच्छा होत होती, पण तिला डायरेक्ट कसं बोलणार त्याच्यामुळे फिरून फिरून बोलणं चालू होतं. सकाळी तर तो वाघ बनला होता, पण आता तिच्यासमोर त्याची नजरसुद्धा वर होत नव्हती. म्हणून आज लवकर झोपून घेतलं. पण सान्वीच्या मनामध्ये वेगळेच प्रश्न उठत होते. मला तो सकाळी किती बोलला आणि बोलताना त्याने विचारसुद्धा नाही केला माझं तर त्याने काही ऐकूनच घेतलं नाही. त्याच्या तोंडाला येईल ते बोलून गेला. मला वाटलं तो आता माझ्याकडे 8 दिवस बघणारसुद्धा नाही. पण आरव काही न झाल्यासारखंच वागत आहे. आरव, तू असा का वागत आहेस? सान्वीचे डोळे खूपच भरून आले होते. आता आपण पुढे पाहूया. रात्री झालेल्या भरपूर पावसामुळे हवेत गारवा निर्माण झाला होता. सकाळचे 7 वाजले तसे सान्वी उठली आणि घरामधली आवराआवर करायला लागली. आज सान्वीने खूपच छान साडी घातली होती, मेहंदी कलरची. सान्वीने आपले केस पण धुतले आणि केसाला टॉवेल गुंडाळून बाहेर आली. सान्वीने देवपूजा करून नाश्त्याच्या तयारीला लागली. तोपर्यंत आई आणि बाबा पण उठले. दोघांची चाहूल लागताच तिने गॅसवरती चाय ठेवला. अगं सानू, आज खूपच लवकर उठली आहेस. आई: हो आई, आज लवकरच जाग आली. सान्वीने त्यांना चाय आणून दिला. आई बाबांकडे जायचं आहे म्हणून खूपच खुश दिसत आहे. सान्वीला आई म्हणाल्या, सान्वी बेटा, आरव उठला आहे का रूममध्ये जाऊन बघ आणि त्याच्यासाठी चाय नेऊन दे जा. आता सान्वी रूममध्ये गेल्यानंतर सान्वीच्या मनात विचार आला की आता आरवला कसं उठवायचं. हा तर मस्त आरामामध्ये झोपला आहे. आपण आरवची थोडा वेळ वाट पाहिली पाहिजे. खिडकीमधून गार वारा आला आणि आरवची झोप मोड झाली. त्यामुळे आरव हा डोळे चोळीत उठला आणि म्हणाला, काय सकाळी सकाळी किटकिट लावली आहे रे सान्वी. आरवने सान्वीकडे डोळे चोळीत पाहिलं तर सान्वीने आज खूपच छान साडी घातलेली होती. त्यामुळे आज आरवची नजर सान्वीवरून हटत नव्हती. सान्वीने मनात विचार केला की आरव कुठे पाहत असेल आणि एकटक नजर लावून सान्वीने आरवच्या हातामध्ये कॉफीचा ग्लास दिला आणि आरव सान्वीला म्हणाला, थँक्यू. आरव हा चहा पिता पिता सान्वीकडंच लक्ष जात होतं आणि आरवची नजर जिथे नाही जायची तिथेच जायची. पुढील भाग पाहण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब करून घ्या.